शुल्कावर आपण हा प्रोग्राम सुरू करतोय. अर्थात ऍडमिशन घेताना तुमच्या लक्षात येऊन जाईल किंवा काहींच्या लक्षात आलंही असेल, हा 1 रुपया सुद्धा आपण ऍडमिशन घेताना घेतलेला नाही. फ्रीमध्ये सर्वांना ऍडमिशन दिले, ते सुद्धा एका क्लिकवरती. हा 1 रुपया सुद्धा घेतलेला नाहीये. परंतु मी सहज म्हटलं की 1 रुपया नाममात्र असावा म्हणून ते आपण ठेवलेलं आहे. अभिषेक ठिगळे सर, म्हणजे सरांचं इंट्रोडक्शन देण्याची कुठलीही आवश्यकता नाही. कोणतीही परीक्षा झाली, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, परीक्षा झाल्याच्या नंतर पुढच्या 10 ते 15 मिनिटांची आन्सर की युट्यूबला येते, टेलिग्राम चॅनलला येते, डिटेल विश्लेषण युट्यूबला येतं, ते असतं अभिषेक ठिगळे सरांचं. त्यामुळे सरांचं असं वेगळं इंट्रोडक्शन देण्याची आवश्यकता मला वाटत नाही. हॅलो एव्हरीवन, जय हिंद. वेलकम टू पुणे इंग्लिश क्लब. मित्रांनो, आपण आज म्हणजे या ठिकाणी जमण्याचं किंवा तुमच्या समोर येण्याचं कारण एवढंच की 16 जूनला कंबाईंड गट ब आणि गट क पूर्व परीक्षा होती. या पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने आपल्याला काही प्लॅन करता येईल का? आजपर्यंत मी असेल किंवा माझे काही सहकारी मित्र असतील, आमची एक टीम असेल, आम्ही इंडिव्हिज्युअली याच्या अगोदर सुद्धा जे कोणी नवीन परीक्षा देणारे ऍस्पिरंट्स आहेत यांना गाईड करणं असेल, असं चालू असायचं इंडिव्हिज्युअल लेवलला. मग आम्हाला असं वाटलं की जेव्हा पुणे इंग्लिश क्लब आपण सुरू केलेला आहे, आपण इंग्लिश शिकवतोय, तर याच्या माध्यमातून एक टीमचं स्वरूप देऊन त्याच्या माध्यमातून आपण काही मेंटरशिप प्रोग्राम सुरू करू शकतो का? तर असा एक प्रोग्राम डिझाईन केलाय. आणि काय ना, प्रत्येक ठिकाणीच पैसे भरून वगैरे सगळं करायलाच पाहिजे का किंवा करायलाच हवं का? त्यापेक्षा आम्हाला असं वाटलं की आजपर्यंत आम्ही जे फ्रीमध्ये करत होतो, लायब्ररीच्या खाली उभं राहून असेल, लायब्ररीच्या टेरेसला उभं राहून असेल, चहाच्या कट्ट्यावरती असेल, कुठेही असेल, ग्राउंडला रनिंगला गेल्याच्या नंतर कोणाला गाईड करणं असेल, हे जे चालू होतं याला थोडंसं विस्तारित स्वरूप देऊयात, थोडंसं स्ट्रक्चर्ड वे मध्ये स्वरूप देऊयात, असा विचार करून मग इंडिव्हिज्युअल लेवलला मीच नाही तर मी प्रत्येकाशी कॉन्टॅक्ट केला. त्याच्यामध्ये तुम्हाला काही आदरणीय असे नावं तुम्हाला आज तुमच्या समोर दिसतील. मग या सर्वांच्या माध्यमातून हे सगळे जी एक टीम आहे, या टीमच्या माध्यमातून तुम्हाला 16 जून साठी म्हणजे साधारणतः 3 महिन्यांचा कालावधी आपल्याकडे आहे. जाहिरात येणं बाकी आहे. जाहिरात कोणत्याही क्षणी येऊ शकते. हे असं सगळं असताना हा जो मेंटरशिपचा प्रोग्राम आहे हा आपण सुरू केलाय. आता याच्यामध्ये काय असेल काय नाही हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात, म्हणजे या शॉर्ट छोट्याशा व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात. तुम्ही थंबनेल सुद्धा पाहिलंय आणि त्याचप्रमाणे मी टेलिग्राम चॅनलला, पुणे इंग्लिश क्लबच्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा सांगितले त्याप्रमाणे या प्रोग्रामसाठी कोणतीही फीस नाही. म्हणजे फक्त आणि फक्त नाममात्र 1 रुपया घेऊन ही फीस, ही बॅच सुरू करण्याचं आम्ही नियोजन केलं, जेणेकरून याच्यामध्ये कोणताही स्वार्थ नाहीये. पैसे उकळायचे, पैसे छापायचे असला कोणताही उद्योग नाही. त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं आमच्या साईडने आम्ही करणार आहोत. एक प्लॅन काय असेल हा तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न. अर्थातच आपल्या पुणे इंग्लिश क्लबचा हा इनिशिएटिव्ह आहे. कंबाईंड ग्रुप बी आणि ग्रुप सी मेंटरशिप प्रोग्राम आहे. एक्झाम होती आपली 16 जूनला. 16 जूनला जी एक्झाम होतीये, या एक्झामसाठी आपण तयारी कशी करायला पाहिजे, कोणकोणत्या विषयाचे कोणकोणते टॉपिक्स करायचे, कोणत्या टॉपिक्सना जास्त वेटेज द्यायचे, रिव्हिजन किती करायच्या, टेस्ट सिरीज किती सोडवायच्या, हे असं सगळं. त्यानंतर 16 जूनच्या आदल्या दिवशी 15 जूनला सुद्धा काय करायचे, अशा सगळ्या प्रकारे चर्चा करण्यासाठी, सगळ्या प्रकारे गाईड करण्यासाठी आम्ही टीमच्या माध्यमातून तुमच्या समोर असणार आहोत. आपण सुरुवात करतोय बघा, फक्त आणि फक्त 1 रुपयाच्या नाममात्र शुल्कावर आपण हा प्रोग्राम सुरू करतोय. अर्थात ऍडमिशन घेताना तुमच्या लक्षात येऊन जाईल किंवा काहींच्या लक्षात आलंही असेल, हा 1 रुपया सुद्धा आपण ऍडमिशन घेताना घेतलेला नाही. फ्रीमध्ये सर्वांना ऍडमिशन दिले, ते सुद्धा एका क्लिकवरती. हा 1 रुपया सुद्धा घेतलेला नाहीये. परंतु मी सहज म्हटलं की 1 रुपया नाममात्र असावा म्हणून ते आपण ठेवलेलं आहे. आपण सुरुवात करतोय बघा. या टीम मध्ये कोण कोण असेल? या टीम मध्ये सगळे आदरणीय नावं आहेत. अभिषेक ठिगळे सर आहेत. अभिषेक ठिगळे सरांना सर या टीम मध्ये आहेत, हाच आमच्यासाठी एक काय आहे, ऑनर आहे. म्हणजे आम्हाला ते फार चांगलं वाटतंय की सरांबरोबर आम्हाला या वेळेस काम करायला भेटतंय.
त्यानंतर वैभव शिंदे सर आहेत, स्वाती डोंगरे मॅडम, त्यानंतर वैभव पोकळे सर आणि बिराप्पा नरोटे सर. मी तुमच्या बरोबर नेहमीच असेल, राईट? ओके. आता थोडंसं डिटेलमध्ये पाहूयात. ही जर टीम आहे तर टीम का डिझाईन केली अशा प्रकारे, किंवा टीम मध्ये जे मेंटर्स आहेत, हे मेंटर्स कोण कोण आहेत यांच्याविषयी थोडीशी इन्फॉर्मेशन देतो. त्यानंतर आपण काय करणार आहोत ते सांगतो तुम्हाला. अभिषेक ठिगळे सर. अभिषेक ठिगळे सर म्हणजे सरांचं इंट्रोडक्शन देण्याची कुठलीही आवश्यकता नाही. कोणतीही परीक्षा झाली, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, परीक्षा झाल्याच्या नंतर पुढच्या 10 ते 15 मिनिटात जी आन्सर की युट्यूबला येते, टेलिग्राम चॅनलला येते, डिटेल विश्लेषण युट्यूबला येतं, ते असतं अभिषेक ठिगळे सरांचं. त्यामुळे सरांचं असं वेगळं इंट्रोडक्शन देण्याची आवश्यकता मला वाटत नाही. सर पुण्यामधून एज्युकल्चर चालवत आहेत. एज्युकल्चरच्या माध्यमातून ऑनलाईन आणि ऑफलाईन टीचिंग सुरू आहे. युट्यूबला एज्युकल्चर नावानेच युट्यूब चॅनल आहे. देन टेलिग्राम चॅनल आहे, अभिषेक सी सॅट, अशा प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जाईल. सर मॅथ्स आणि रिझनिंग जे की आपल्याला 20 क्वेश्चन्स असणार आहेत, त्या 20 क्वेश्चनसाठी सरांचं गायडन्स आपल्याला पुढचे 3 महिने लाभेल. म्हणजे कधीही तुम्ही विचारू शकता. सरांचे बॅचेस आहेत, तुम्हाला जर जॉईन करायचे असतील तर सरांचे बॅचेस सुद्धा जॉईन करू शकता. त्यानंतर वैभव शिंदे सर. वैभव शिंदे यांची निवड 2020च्या कंबाईन मुख्य परीक्षेतून पीएसआय पदी निवड झालेली. त्यांनी पीएसआय हे पद ऑप्ट आउट केलं. बराचसा विचार केल्यानंतर, सगळ्या गोष्टींचा सारासार विचार केल्यानंतर त्यांना असं वाटलं की गृह खात्यामध्ये जाऊन सेवा करण्याऐवजी राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये जाऊन आणखी जास्त चांगल्या प्रकारे योगदान देता येऊ शकेल, म्हणून त्यांनी एक्साइज सब इन्स्पेक्टर हे पद जॉईन केलेलं आहे. त्या पदावरती कार्यरत आहेत. त्यानंतर त्यांची निवड 2021च्या गट क मुख्य परीक्षेतून टॅक्स असिस्टंट पदी झाली. एमपीएससी क्लर्क पदी सुद्धा त्यांची निवड झाली. आणि त्यानंतर टेक्निकल असिस्टंट, आपल्याकडे एक पद आहे गट क मध्ये, विमा सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक विमा, त्या पदी सुद्धा त्यांची निवड झाली. म्हणजे एकाच वर्षाच्या गट क मुख्य परीक्षेतून एमपीएससी क्लर्क, टेक्निकल सहाय्यक आणि तांत्रिक सहाय्यक आणि टॅक्स असिस्टंट हे 3 पद आणि एक्साइज सब इन्स्पेक्टर असे 4 पदांवरती त्यांची निवड झालेली. आणि गट ब च्या परीक्षेमधून पीएसआय पदी त्यांची निवड झाली. पीएसआय हे पद त्यांनी ऑप्ट आउट केलं. सध्या एक्साइज सब इन्स्पेक्टर या पदावरती कार्यरत आहेत. त्यांच्याकडून आपल्याला मार्गदर्शन वेळोवेळी भेटत राहील. त्यानंतर स्वाती डोंगरे मॅडम, तलाठी म्हणून साताऱ्याला निवड झालेली. त्यानंतर क्लर्क पीएमसी पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, क्लर्क पीसीएमसीला तर त्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला सुद्धा गेले नाही, कारण एका ठिकाणी ऑलरेडी ते जॉईन होत्या, म्हणून क्लर्क पीसीएमसीला स्कोर चांगला असून सुद्धा त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला सुद्धा गेलेले नाही. त्यानंतर म्हाडा क्लर्क या ठिकाणी निवड झालेली. एमपीएससी क्लर्क 2021, त्यानंतर एमपीएससी क्लर्क 2022, त्यानंतर पुन्हा बघा एमपीएससी टॅक्स असिस्टंट 2021 आणि टॅक्स असिस्टंट 2022, म्हणजे 2021 आणि 22 अशा दोन्ही वर्षी क्लर्क पदी निवड झाली. 2021 आणि 22 अशा दोन्ही वर्षी टॅक्स असिस्टंट पदी निवड झाली. त्यानंतर ग्रुप बी मेन्स 2023 त्यांनी दिलेली आहे. 131 एवढा स्कोर आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये साधारणतः आठवडा किंवा 1.5 आठवड्याच्या कालावधीमध्ये एखादा रिझल्ट येणं अपेक्षित आहे, परंतु आपण तोपर्यंत काही बोलायला नको. त्यानंतर हे बिराप्पा नरोटे सर आहेत. बिराप्पा नरोटे सर यांची निवड अलीकडे ज्या एक्झाम झाल्यात त्या एक्झाम्स मधून असिस्टंट कोऑपरेटिव्ह ऑफिसर या पदी झाली आहे. त्यानंतर एमपीएससी मधून क्लर्क 2022 आणि झेडपी अशा 3 ठिकाणी निवड झाली आहे. त्यानंतर ग्रुप बी मेन्स देण्याचा दांडगा अनुभव आहे. 2019, 20, 21 आणि 23 अशा ग्रुप बी च्या 4 मेन्स त्यांनी दिल्यात. ग्रुप सी च्या 21, 22, 23 अशी सलग 3 मेन्स दिलेल्या आहेत त्यांनी. सरांकडे जो भाग असेल तो चालू घडामोडीचा असेल. सरांचं बघा चालता चालता त्यांचा फोटो सुद्धा क्लिक केलेला आहे. त्यानंतर थोडासा वागण्या बोलण्यामध्ये चालूपणा आहे, तर म्हटलं सर तुम्ही चालू घडामोडी घ्या. अर्थात हा जोकचा भाग आहे. सर चालू घडामोडी आणि हिस्ट्रीचा पार्ट पाहतील. त्यानंतर स्वाती डोंगरे मॅडम यांच्याकडे सायन्सचा भाग असेल. वैभव शिंदे सर जॉग्राफी विषयी गाईड करतील. अभिषेक ठिगळे सर मॅथ्स आणि रिझनिंग विषयी आपल्याला गाईड करणार आहेत. त्यानंतर वैभव पोकळे सर यांची 2023 ची जी ग्रुप बी मेन झाली या परीक्षेतून सब रजिस्ट्रार पदी निवड झाली आहे. आणि आणखी जे रिझल्ट बाकी आहेत त्यामध्ये एसटीआय चा रिझल्ट बाकी आहे, एएसओ चा रिझल्ट बाकी आहे, पीएसआय चा सुद्धा रिझल्ट बाकी आहे. म्हणजे या सगळ्या रिझल्ट मध्ये सब रजिस्ट्रार पदी जर निवड झाली आहे
सगळ्यात जास्त कट ऑफ हा जाणार सब रजिस्ट्रारचा. त्याच्यानंतर किंवा वेगळा एसटीआय वगैरे पण जाऊ शकेल, ते त्याच्याविषयी ते न बोललेलं बरं, काय होईल माहित नाही. परंतु एसटीआय, एएसओ आणि पीएसआय हे रिझल्ट बाकी आहेत. या पदांवरती सुद्धा निवड लवकरच होईल, त्यांची निकाल येणं बाकी आहे. सब रजिस्ट्रार म्हणून निवड झाली. वैभव पोकळे सर यांचं आपल्याला अर्थव्यवस्थेसंबंधी मार्गदर्शन लावेल आणि एकंदरीत वेगवेगळ्या म्हणजे एक्झाम मध्ये काय करायचंय काय नाही किंवा सगळ्याच घटकांसंबंधीची तयारी कशी करायची या संबंधी सुद्धा त्यांचे सेशन्स वेळोवेळी होत राहतील. त्यानंतर मी शरद खेडकर, मी पीईसी पुणे इंग्लिश क्लब आणि डेक्कन डिफेन्स अकॅडमी याच्या माध्यमातून इंग्लिश शिकवणं चालू आहे, विद्यार्थ्यांना गाईड करणं सुरू आहे. माझ्याकडे जो रोल असेल तो तसं बघायला गेलं तर पूर्व परीक्षेसंबंधी मी माझ्याकडे फारसा रोल घेण्याच्या तयारीत नव्हतो किंवा इच्छुकही नव्हतो. परंतु बाकी मेंटर्स आपापली बाजू किंवा घेतायत, त्यांची बाजू ते भक्कमपणे सांभाळतील. माझ्याकडे जो पार्ट असेल तो असेल एकंदरीत परीक्षेसंबंधी आपण काय करायला पाहिजे काय नाही, आणि त्याचबरोबर पॉलिटी राज्य व्यवस्थावाला जो पार्ट आहे त्या पार्टमध्ये आपण लहान सहान घटकांची तयारी कशी करायची, कोणकोणत्या घटकांवरती फोकस करायचा आहे, ओके, ते पाहण्याचं काम माझं असेल. आता बघा पुन्हा एकदा एका स्लाइडच्या माध्यमातून मी बाकी गोष्टी सुद्धा सांगतो. आपल्याकडे गणित बुद्धिमापनला 20 प्रश्न येत आहेत, राज्यव्यवस्थेला 15, भूगोलला 10, इतिहास 10, अर्थव्यवस्था 15, चालू घडामोडी 15 आणि विज्ञान 15. आता हे सगळं पाहत असताना यांचे मी तुम्हाला सांगितलं बघा, अभिषेक ठिगळे सर गणित बुद्धिमापन याच्या संबंधीचं मार्गदर्शन होत राहील सरांचं. त्यानंतर मी शरद खेडकर राज्य व्यवस्था, नंतर भूगोल वैभव शिंदे सरांकडे असेल, इतिहास बिरप्पा नरोटे सरांकडे असेल, आम्ही त्यांना आप्पा म्हणतो तर आप्पा सर. त्यानंतर वैभव पोकळे सरांकडे अर्थव्यवस्था, चालू घडामोडी अगेन आप्पा सर याच्या संबंधीचं मार्गदर्शन करतील, आणि विज्ञानासंबंधी स्वाती डोंगरे मॅडम. आता बघा या एकंदरीत मेंटरशिपच्या प्रोग्राम मध्ये काय असेल, याच्यामध्ये सिलेबस वाईज लेक्चर्स अवेलेबल होतील का? नाही, अजिबात नाही. लेक्चर्स नाही, लेक्चर तुम्ही अभ्यास करताय, तुमच्यासोबत बुक्स आहेत, परंतु हे सगळं करत असताना तुम्ही काय करायचंय, काय वाचायचंय, काय नाही वाचायचंय, कोणत्या गोष्टींवरती जास्त फोकस करायचा आहे, टेस्ट किती सोडवायच्यात, कोणत्या विषयांच्या किती सोडवायच्यात, हे सगळं सांगण्याचं काम आमचं असेल. मी सांगितलं ना की आज लेक्चर तुमच्या समोर जर येत आहे तर यानंतर 16 जून पर्यंत परीक्षा होण्याच्या आदल्या दिवशी 15 जूनला सुद्धा आपलं सेशन होईल. त्यामध्ये तुम्ही काय करायचं आपण ते सुद्धा बोलणार आहोत. नंतर परीक्षा झाल्याच्या नंतर सुद्धा आन्सर की चेक करायची किंवा नाही, स्कोर किती येतोय, आणि त्याच्यानंतर मेन्सचं काय करायचंय इथपर्यंत, आणि मेन्स होईपर्यंत सुद्धा आम्ही तुमच्या बरोबर असणार आहोत. ओके, तर या दरम्यानच्या काळात तुमचा अभ्यास, तुमचं आरोग्य या सगळ्याच्या बाबतीत आपण चर्चा करत राहणार आहोत. ओके, आतापर्यंत मी तुम्हाला सगळ्या गोष्टींचं डिटेलमध्ये सांगितले की या प्रोग्राम मध्ये काय असणार आहे. काही जे डाऊट्स असतील तर ते तुम्ही टेलिग्राम लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा विचारू शकता. वेळोवेळी आपलं प्रत्येक सॅटर्डेला टेलिग्राम लाईव्ह असतं. कधी टेलिग्राम लाईव्ह असेल, कधी आपलं युट्यूब लाईव्ह असेल, त्यावेळी कॉमेंट्स मध्ये तुम्ही विचारू शकता. अगेन आता तुम्हाला ऍडमिशन कसं घ्यायचंय बघा. पुणे इंग्लिश क्लबचं आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचंय. लोगो सुद्धा ज्या प्रकारे तुम्हाला या ठिकाणी लोगो दिसतोय बघा, पुणे इंग्लिश क्लब असा लोगो असेल. पुणे इंग्लिश क्लबचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं. ग्रुप बी आणि ग्रुप सी मेंटरशिप बॅच अशा प्रकारची बॅच आहे, बाय फॉर फ्री म्हणून. आपण ती बॅच सर्वांसाठी फ्री ठेवलेली आहे. मी सांगितलं ना, मी 1 रुपया सुद्धा घेतलेला नाही, तर ती बॅच फ्री आहे. ती बॅच जॉईन करायची, तुमचं ऍडमिशन होईल. ऍडमिशन झाल्याच्या नंतर कधी आपलं जे लेक्चर असेल ते ऍपवरती होईल, कधी प्रायव्हेट टेलिग्राम ग्रुप जो असेल त्या ग्रुपला होईल, कुठेही होईल. पुणे इंग्लिश क्लबच्या टेलिग्राम चॅनलवरती सगळी इन्फॉर्मेशन भेटून जाईल, की तुम्ही व्यवस्थित आणि त्यानुसार अभ्यास सुद्धा करायचा आहे. म्हणजे जे जे सांगितलं जाईल, वीकली तुम्हाला सिलेबस दिला जाईल, त्या सिलेबसच्या अनुषंगाने तुम्ही ते फॉलो करायचंय, अभ्यास करायचा. तुमचा जो अभ्यास चालू आहे तो चालू ठेवा, त्याच्याबरोबर आमच्याकडून जे सांगितलं जाईल ते फार रिगरसली आणि रिलिजियसली फॉलो करायचं. इथे लक्षात, मला वाटतं काही एक आराखडा, जनरल आराखडा जो आहे किंवा एक आउटलाईन जे आहे की आपण काय करणार आहोत हे मी तुम्हाला सांगितले. याच्यामध्ये तुम्हाला काही जर डाऊट्स असतील वगैरे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तुमच्या समोर नेहमी तुमच्याकडे नंबर सुद्धा असेल. तरीही आता पुन्हा एक नंबर देतो, 7796060795. हा आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे. या नंबरवरती मी नेहमी सांगतो, आपला कोणी असिस्टंट नाही, या नंबरवरती कॉल करायचा. कॉल केल्याच्या नंतर कॉल स्वतः मी रिसीव्ह करतो, मेसेज करायचा, मेसेजला रिप्लाय मी देतो. ओके,
अगोदर सांगितल्याप्रमाणे या बॅच मध्ये लेक्चर सिलेबस वाईज नसतील. त्याचं कारण असं आहे, लेक्चर्स वगैरे रेकॉर्ड करायचं म्हणजे प्रत्येक विषयाचे 30-30, 40-40 लेक्चर्स रेकॉर्ड करणं, त्याच्यासाठी पैसे देणं, हे सगळं करावं लागतं. आपण तितका पैसा वगैरे आपल्याकडे नाही. म्हणजे हेअरकट करायचा आणि दाढी करायची, आपण हेअरकट बाहेर करतो आणि दाढी घरी करतो, म्हणजे अशी परिस्थिती. त्याच्यामुळे पैसे वगैरे देणं, लेक्चर्स रेकॉर्ड करणं आणि इतकं मोठं आपल्याकडे काही नाही इन्फ्रास्ट्रक्चर. आपल्याकडून जे होतंय, आम्हाला असं वाटलं की एक थोडस एक काय म्हणतो आपण, डिरेक्शन भेटावं विद्यार्थ्यांना, त्याच्यासाठीचा केलेला हा प्रयत्न आहे. मला असं वाटतं तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडेल. बॅच जॉईन करा आणि पूर्व होईपर्यंत आणि त्यानंतर स्कोर व्यवस्थित आणा आणि मेन्स होईपर्यंत एकंदरीत तुमच्या रिझल्ट पर्यंत आम्ही तुमच्या बरोबर असू. या पॉझिटिव्ह नोट बरोबर मी आपली रजा घेतो. पुढच्या लेक्चरमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत जय हिंद.